एक धाव कंप्लीट. गोलंदाजी मार्कवरती निहाल शेकटे, भरपूर चांगला गोलंदाज. गोलंदाज निहाल तयार. षटक क्रमांक मैदानामध्ये चालू आहे. पहिलं भरपूर चांगली फिल्डिंग यशांच्या पाठीमागे. एकच धाव. रनरची डिमांड केली मैदानामध्ये. पहिलं षटक. तीन धावा व द विकेट. फक्त दिशा दिली. भरपूर चांगला गॅप मध्ये बॉल चालला. थर्डमॅन आणि गलीमधून बॉल निघतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत चांगली फिल्डिंग. दर्जेदार फिल्डिंग डीप मध्ये. कव्हर पॉइंटला बॉल फक्त दिशा दिली होती. दोन धावा पहिल्याच बॉल पासून जर आपण विचार केला निहालने वर्चस्व गाजवलं, परंतु या शेवटच्या बॉलवरती आल्या दोन धावा. षटक क्रमांक मैदानामधून संपेल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 5 धावा विथआउट लॉस.
पॉझिटिव्ह एनर्जी आली होती वेदांत 11 संघाकडे. आणि ज्यावेळी जे सलामीचे फलंदाज असायचे नेहमी कैलास शेलार आणि गणेश बसने, यावेळी मात्र स्वतः संघ मालक कर्णधार स्वतः गेले होते फलंदाजीसाठी आणि आता तंबूमध्ये परतलेत. पुढचा फलंदाज खेळपट्टीवर बनवतोय कैलास शेलार. समोर असेल रजत बसने. इथे फुल टॉस चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. बॅटची कडा, एक धाव मिळेल, एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या पुढे जाईल ती 9च्या घरात. अतिशय धीमी सुरुवात म्हणता येईल ते वेदांत 11 या संघाची. आणि मी टीम रुद्र 11 संघाला देखील सांगेल की अजूनही ही लीग मॅचेस आहेत, त्यामुळे लीग मॅचेस मध्ये आपण काहीच सांगू शकत नाही, अजूनही वेळ गेली नाहीये. पुढचा चेंडू रजतचा, ते थर्र गेंदबाज रजत मसने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. कैलास शेलारचा विचार जर आपण केला तर ज्यावेळी त्याचा काळ होता त्यावेळी त्याने अक्षरशः मैदान गाजवून ठेवायचा. कैलास शेलार आणि मंगेश तोरे ही जय कोलमावत शेलू संघाची जोडी, यांचं एक विशेष मी प्रकाश पियुष तुला सांगेल की हे 3-3 रन्स धावून काढायचे. त्यावेळी चौकार षटकार जास्त मारायचे नाही, पण असे गॅपमध्ये चेंडू ढकलून अक्षरशः 3-3 धावा काढायचे. आणि तसंच इथे बघायला मिळतं, यावेळी 2 धावा आल्या. रजतचा पुढचा चेंडू गणेश साडी, कट केलं चेंडूला, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी, स्टंप डेड. चुकीला माफी नाही. यष्ट्यांच्या मागे एक जुना अनुभवी यष्टिरक्षक वसंत मसने उर्फ वशा, एक चांगला यष्टिरक्षक, हा देखील जे के शेलू संघाचा खेळाडू होता. त्यावेळी 2 संघ खेळायचे, एक मोठा संघ वरिष्ठ संघ होता जे के शेलू आणि छोटा संघ जय कोलमावत शेलू. आणि ते सगळे जुने जाणते खेळाडू आज या शेलू प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला खेळताना बघायला मिळतात. चांगलं परफॉर्मन्स देखील करतात. अगदी वयाच्या 35 नंतर देखील काही खेळाडू तर 40 पार केली आहे काही खेळाडूंनी, परंतु तरी देखील त्यांचा फिटनेस अगदी बघण्यायोग्य. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 12च्या घरात. बिग फाईट मॅच, एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. रुद्र 11 विपेक्ष वेदांत 11. निहाल शेट्टे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन चांगली कामगिरी करावी लागेल निहालला. ज्यावेळी प्रीमियर लीग असतात मित्रांनो, त्यावेळी 11 खेळाडू आपण ज्यावेळेस बघतो ते बरेचसे खेळाडू विदाऊट प्रॅक्टिसवाले देखील असतात, त्यामुळे बऱ्याचशा चुका देखील होतात, बऱ्याचशा मिस्टेक्स होतात, परंतु त्याच्यातून सावरायला हवं. पहिला चेंडू निहालचा, आडव्या बॅटने केलेला प्रहार आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाही. आणखी एक दुसरा झटका बसतोय तो वेदांत 11 संघाला. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळवली निहालने. एक विकेट टेकर गोलंदाज रुद्र 11 या संघाचा चांगली कामगिरी करत असताना या 3ऱ्या मॅच मध्ये जरी 2 सामने गमावले असले तरी मात्र हार मानलेली नाही. अगदी कॉन्फिडन्स घेऊन मात्र हा 3रा सामना खेळत असताना टीम रुद्र 11. पुढचा चेंडू निहालचा, समोर असेल कैलास शेलार, दिशा दिली, नजाकत बरा स्टॉक, फटका, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. नॉन स्ट्राईक वर असेल सूरज तरे, स्ट्राईक वर कैलास शेलार, जुने जमते खेळाडू जय कोलमावत शेलू संघाचे. आज मात्र शेलू प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळपट्टीवर खेळत असताना या 2 धावांनीच धावसंख्या पुढे सरकते, संघ पुढे जातो आणि धावसंख्या 14च्या घरात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल 1 बाउल, सीमा पार, रन्स मिळतील 4, चौकार. धन्यवाद डीजे. काय फटका लागवलाय कैलास शेलारने. एक दर्जेदार फलंदाज
वेदांत 11 या संघाचा अनुभव, दांडगा अनुभव या खेळाडूकडे. पुन्हा एकदा पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट्स. एक धाव पूर्ण. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मी मगाशीच म्हणालो होतो की कैलास शेलार आणि मंगेश तरे हे धावून 3 धावा काढायचे आणि इथे सूरज तर आणि कैलास शेलार अगदी वयाच्या मला वाटतं 38व्या 39व्या वर्षी देखील काय रनिंग आहे, काय फिटनेस आहे या खेळाडूंकडे. कौतुक करावं तितकं कमी. अगदी या युवा खेळाडूंना लाजवेल अशी यांची चपळाई मैदानात. इथे चांगला फटका आणि इथे झेलचा प्रयत्न, चांगला प्रयत्न केला होता. मिस फील्ड होती. चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार. चौकार. थँक्यू विजय. बघा क्रिकेटचा खेळ कसा बदलतो. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा होत्या आणि आता 12 धावा आल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. वॉट स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार. चौकार. डीजे ड्रिंक्स घेऊन जायचंय. बारा प्रतिनिधी जाईल पाणी घेऊन. पियुष भरपूर चांगली मॅच. लीगचा जर आपण विचार केला तर शेवटच्या मॅच पर्यंत आपण सांगू शकत नाही की काय होऊ शकतं. मग त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं 5वा पर मैदानामध्ये चालू आहे. वेदांत 11 विपक्षात रुद्र 11 ही आता तडीची लढत होईल यात मात्र काही शंका नाही. कारण भरपूर संघ या मॅच वरती देखील निर्माण असेल. कारण काल जर आपण विचार केला तर एसएस टायगर्स टीमने 3 मॅच खेळल्या, 3 मॅच जिंकल्या. गुरे 11 टीम 2 मॅच खेळल्या, 2 मॅच जिंकल्या. तर त्या पोलमध्ये देखील एक फायटिंग आपल्याला नक्कीच शेवटच्या मोमेंट पर्यंत, शेवटच्या मॅच पर्यंत पाहायला मिळेल. आणि आजचा पोल जर आपण विचार केला तर बॅलन्स आहे. 50-50 बॅलन्स आहे. अजून कुठला संघ वरती नाहीये, कुठला संघ खाली नाहीये. सामने येणं शिल्लक आहेत आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला समजेल की आजच्या पोलमध्ये कुठला संघातील, आजच्या पोलमधलं कुठले 2 संघ जे वरच्या स्थानावरती जातील. सुरुवात करायची. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजी वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन चांगला फटका. सूरज तरे कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होईल. फंबलिंग, खराब क्षेत्ररक्षण. दिनेश टेंबे. 2 धावा मिळतील. या 2 धावांनी संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30च्या घरात. या खेळाडूंचं नक्कीच कौतुक करेल. अगदी अनुभव आपला दिसून येतो, क्रिकेटचा अनुभव. पुढचा चेंडू पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे धावचीत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन केलं चेंडूचं आणि धावचीत केलं. कैलासला माघारी परतावं लागेल. कैलासला
धन्यवाद डीजे. कैलास शेलार माघारी परतला एक अफलातून पारी खेळून आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील खेळाडू खेळपट्टीवर रवाना होते. कल्पेश तरे उर्फ बैरागी फक्त कट केले, दिशा दिली. व्हॉट अ स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू आणि खेळाडू मध्ये रेस होती आणि याच्यामध्ये जिंकलाय खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु बघता बघता 3 धावा आणि त्याच्यामध्ये 1 शॉट. एक धाव शॉट असेल म्हणजे 2च धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आता स्ट्राईक वर असेल ग्रीसच्या माध्यमातून हा चांगला फटका येतोय. लॉंग ऑफ रिझम मध्ये एक धाव पूर्ण आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. तुम्ही थोडस जरी मिस्टेक कराल किंवा लेझी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला लगेचच 2 धावा या संघाचे संघमालक कृष्णा बोराडे यांच्याकडून कल्पेशसाठी सुवर्ण संधी असेल. जर बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर रोख 1000 रुपयांचं पारितोषिक. अजय डबरे टू कल्पेश तरे स्लो डिलिव्हरी. अतिशय चाणक्य क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कल्पेशला माघारी परतावं लागेल. धन्यवाद डीजे. कल्पेश माघारी परततोय आणि पुढील खेळाडू एक आयोजकच म्हणता येईल. मनोज शेट्टे खेळपट्टीवर रवाना होतो. मनोजसाठी सुवर्ण संधी असेल अक्षय इसालगे यांच्याकडून. जर बॅक टू बॅक 2 षटकार लगावले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. एका षटकारासाठी 1000 रुपये असतील. अगदी दिलदार व्यक्तिमत्व अक्षय इसालगे. शेलू गावातील एक समाजसेवक, युवा कार्यकर्ते. बक्षिसांची खैरात करताना मी विनंती करतो अक्षयला आपली बक्षीस जमा करायची आपण. अजय डबरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. फसवा चेंडू. कौतुक करावं जितकं कमी या गोलंदाजाचं. व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं गोलंदाजीमध्ये. गतीला महत्व नसतं. हेच मी सांगेल की तुम्ही किती वेगाने चेंडू टाकता याला महत्व नसतं, तर तुम्ही कसं पिचिंग करता चेंडू. चेंडूची गतीपेक्षा स्विंग मिस. नक्कीच मनोज शेट्टे यांच्यावर भरपूर जणांचं प्रेम आहे. मला आता फोन आलाय नुकताच सतीश खारीक यांचा. शेलू गावातील एक युवा नेतृत्व सतीश खारीक यांच्याकडून मनोज शेट्टेने एक जरी षटकार लगावला या चेंडूवर तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक मनोजसाठी. आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये अक्षय इसालगेकडून. बक्षिसांची खैरात. प्रेम मात्र दाखवतात आपले हे सगळे मित्रमंडळी. परंतु गोलंदाज अजय डबरे मात्र हुशार आहे. हे दिगंबर शिंगटे आला ना. शेवटचं षटक. स्लॉगर. इथे आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा डायरेक्ट हिट. परंतु पंच आपल्या जागेवर स्थिर असतील. कारण सूरज तरे यांचा फिटनेस जर तुम्ही बघाल तर तो मला वाटत नाही की लगेचच धावचित होईल. कारण क्विक यष्टीरक्षक देखील आहे तो. आणि एक चांगली रनिंग बिटवीन दी विकेट्स दोन्ही खेळाडूंमध्ये. या एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37 धावा आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे 5 चेंडू असतील. या 5 चेंडूमध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील ते दिगंबर चिंगटेला, कारण अजूनही वेळ गेली नाहीये. पुढचा चेंडू. इथे चांगला फटका. स्क्वेअरला क्रिजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव मिळेल कारण एका टप्प्याने चेंडूला उचलतोय क्षेत्ररक्षक. आणि चांगली फेकी. तिसरा चेंडू घेऊन दिगंबर शिंगटे. मनोज शेट्टेसाठी आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता
परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाही आणि जो यष्टांच्या मागे जो यष्टीरक्षक आहे वसंत मसने, खूप चांगली किपिंग बघायला मिळाली. चेंडूला गॅदर करणं, यष्टांना लावणं खूप कठीण असतं. मनोज शेट्टी यांच्याकडून पुन्हा एकदा संधी असेल. एक षटकार लगावला तर 2000 रुपये. त्यांचे जिवलग मित्र योगेश मसने यांच्याकडून ह्या षटकारासाठी 2000 रुपये. आणि ते वॉट स्ट्रोक, जबरदस्त फटका, स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा. चेंडू जातो सीमा पार, रन्स मिळतील 4 आणि पैसे मिळतील 100 रुपये होते. या चौकारासाठी कृष्णा बोराडे यांच्याकडून 200 रुपये आले. धन्यवाद साहेब आपलं. चांगला फटका बघायला मिळाला मनोजच्या बॅट मधून. एक चांगला फलंदाज आहे दिगंबर शिंगटे. पुढचा चेंडू इथे मात्र सिक्सर मारण्याच्या प्रयत्नात झेल सोडलाय. संघाचे पाठीराखे मात्र भाईवर विश्वास दाखवतात, परंतु मनोजला स्वतःवर विश्वास आहे की नक्कीच तो मोठा फटका लगावेल. प्रयत्न चालू आहेत त्याच्या एक चौकाराला आणि आता ह्या दुहेरा 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 44च्या घरात. 44 रन्स. क्लीन बॉल्ड. यश उद्ध्वस्त, फर्निचर बिघडवलंय आणि माघारी परतावं लागेल मनोज शेट्टीला. माझी कारण्याची आई. चला वेदांत 11 संघ, रुद्र 11 संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे. एक फायटिंग स्कोर उभा करण्यात मात्र यशस्वी झाला वेदांत 11 संघ. या संघाचा विचार केला तर गोलंदाजी धारदार आहे. चला यापुढे होणारा सामना राजे 11 विपक्ष मनस्वी 11. दोन्ही संघाचे संगणक नाणेफेकीसाठी यायचंय आपण. मनस्वी 11 संघाचा संगणक आणि राजे 11 संघाचा संगणक यायचा आपण नाणेफेकीसाठी लगेचच. पहिलं षटक सुरू होण्याच्या आतमध्ये मात्र नाणेफेकीसाठी यायचं आपण. दोन्ही संघाचे संगणक आपल्याला विनंती असेल. श्रीकांत मसने आपला कर्णधार पाठवायचा आपण आणि राजे 11 संघाचा कर्णधार इथे उपस्थित असेल. या लवकर. मनस्वी 11 संघाचा कर्णधार. चला अजूनही वेळ गेलेली नाहीये, काही होऊ शकतं. या मॅचवर बरंच काही निर्भर असणार आहे. मनस्वी 11 संघाचा कर्णधार उपस्थित आहे विक्रांत उर्फ बल्ले. मी विनंती करतो
निलेश बसने देखील उपस्थित असेल. नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतोय दुर्वास दादा सोनवणे यांना विनंती करतो की आपण आपल्या चला नाणेफेक केली जाईल. दुर्वास दादा सोनवणे मी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. मनस्वी इलेव्हन संघाचा कर्णधार विक्रांत आणि निलेश मसने आपण नाणेफेक केली जाते. यापुढे होणारा सामना राजा 11 विपक्ष मनस्वी 11. तीस चेंडू 45 धावांची गरज. स्ट्राइक वर वसंत मसने, नॉन स्ट्राइकला निलेश डबरे. इथे चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक, चेंडू जाईल सरळ जमिनीला चाटत पुसत करंगळत सीमापार चौकार. धन्यवाद डीजे. नाणेफेक जिंकले राजे 11 संघाने आणि आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले मनस्वी 11 संघाला फलंदाजीसाठी. जाऊया मैदानाकडे. वसंत मसने इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. डान्सिंग डाऊन द विकेट्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील हुशार आहे. एकीकडे युवा गोलंदाज प्रशांत मसने तर दुसरीकडे एक अनुभवी फलंदाज वसंत मसने. वसंत आणि प्रशांत यांच्यामध्ये एक तुंबल युद्ध बघायला मिळतंय. बिग फाईट मॅच, अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांसाठी. वेदांत 11 संघ जर सामना जिंकला तर मात्र क्वालिफाय होईल आणि जर का रुद्र 11 संघ सामना जिंकला तर मात्र मज्जा येईल. पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी, फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडूच्या मागे एक क्षेत्ररक्षक, चेंडू जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. जल्लोष बघायला मिळतो आपल्याला, जल्लोष बघायला मिळतोय. वसंत दादा उर्फ वशा 3 चेंडू मध्ये 2 चौकार लगावलेत. यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. जेव्हा जेव्हा फलंदाजी करतो, मगाशी फलंदाजी करत असताना बघितलं आपण कैलास शेलार यांनी चांगले फटके लगावले आणि गोलंदाज होता निहाल. आता गोलंदाज आहे प्रशांत आणि समोर आहे वसंत. पुढचा चेंडू प्रशांतचा, वसंत साठी इथे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल. या एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9च्या घरात. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं आहे मैदान. शेलू प्रीमियर लीग 2021 पर्व 5वे. पुढचा चेंडू, इथे मात्र आणखी एक चांगला फटका निलेश डबरेच्या बॅट मधून. चेंडू जाईल सीमा पार चौकार. इथे 2 सामने गमावले होते टीम रुद्र 11 संघाने, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना लढता लढता जरी हरलो तरी हरल्याची आम्हाला खंत नाही. आम्ही पुन्हा उठू, पुन्हा लढू, कारण शांत बसायला आम्ही काही संत नाही. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टनच्या मागे अगदी अचूक कामगिरी करत असताना सूरज तरे. पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13च्या घरात. मित्रांनो, मी डगआउट मधून कोणी आवाज देऊ नये विनंती असेल. हॅलो 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 हॅलो. हा भरपूर निर्णायक मोड मध्ये मॅच येऊन टेपली आहे. पाठी बसा, पाठी बसा. चौकार षटकार मारण्याच्या नंतर नक्कीच तुम्ही चीयर करा, परंतु बॉल डिलिव्हर करता आवाज करू नका. हॅलो
पवेलियन मध्ये बॉल डिलिव्हर करताना आवाज करू नका. गोलंदाज षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी अमर तरे. निर्णायक षटक. भरपूर काही निर्भर आहे या मॅच मध्ये. मॅच सुरू होण्याच्या आधीच मी सांगितलं होतं की या मॅच मध्ये भरपूर काही निर्भर आहे. टीमची धावसंख्या 13 धावा. ऑन साइडला ब्लास्ट धमाका फटका खेचलाय. ऑन ड्राइव्ह बॉल सरळ सीमा पार. 4 धावांची संख्या चौकार. धन्यवाद डीजे. अगदी प्रेक्षक वर्ग मात्र मजा घेत असताना मॅचची, कारण तसा खेळ मैदानात चालू आहे. कारण बल्लाढ्य संघ समजला जातो वेदांत 11 आतापर्यंत 2 सामने जिंकले होते, परंतु या तिसऱ्या सामन्यात काय घडतंय, कारण वसंत मसने आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. अगदी आपला अनुभव संपूर्ण पणाला लावलाय, कारण त्याला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. संपूर्ण 1 वर्ष या टुर्नामेंटची वाट बघावी लागेल आणि आपल्या बॅटमधून आपल्या फलंदाजीने उत्तर देत असताना वसंत मसने. पुढचा चेंडू अमरतरेचा वसंतसाठी. इथे पंचांकडे आमचं लक्ष असेल. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. दोन्ही हात जमिनीला समांतर. 1+1 वाईट +1 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती 19च्या घरात. 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एक चांगली भागीदारी म्हणता येईल इथे वसंत आणि निलेश डबरे या 2 खेळाडूंची. अमरतरे चांगली कामगिरी करावी लागेल. जरी पहिल्या चेंडूवर चौकार आला असला तरी कमबॅक करावं लागेल. इथे आडव्या बॅटने मारलेला फटका. उंची जास्त लांबी कमी आणि पहिला झटका बसतो इथे. धन्यवाद डीजे. निलेशने मात्र निराश केले आपल्या सहकाऱ्यांना. तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज खेळपट्टीवर रवाना झालाय. भरत शेकटे उर्फ आलू. आलूला मात्र आता इथे काहीतरी करावं लागेल, चमत्कार करावा लागेल. एक शरीर सौष्ठवपट्टू म्हणून ज्याची ओळख आहे. शेलुश्री 2020 चा मानकरी होता मला वाटतं भरत. अमरतरे इथे इथे हा निर्धाव चेंडू असेल मला वाटतं. पंच अतिशय चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. इथे 1 धाव मिळेल. या एका धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20च्या घरात. अजूनही 25 धावांची गरज आहे. कृपया गोंधळ घालू नये. अजूनही सामना संपलेला नाहीये. दुसरं षटक आहे. फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑनच्या डिजम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. मनोज शेट्टे चेंडू खाली येईल. या एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21च्या घरात. अगदी जिंकण्याची स्वप्न घेऊन उतरलाय रुद्र 11 संघ. 2 सामने जरी आम्ही हरलो असलो तरी आम्ही मात्र आता चांगले प्रयत्न करू आणि चांगला परफॉर्मन्स देत असताना सर्वच खेळाडू टीम रुद्र 11 संघाचे. हॅलो हा गोलंदाज तयार. शेवटचा बॉल अंतिम अखेरचा. ऑन साइडला फटका चांगला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. जीवाच्या आकांदाने प्रयत्न करतात. बॉल जाईल बाउंड्रीच्या पलीकडे. आवाज वसंत मसने उर्फ वशा इज ऑन फायर. आतापर्यंत 4 चौकार या खेळाडूच्या बॅटमधून आलेत. वसंतने देखील सांगितलंय जब तक तोड
गणेश तरी जशी चमक आली होती तशी चमक आली तर मात्र कोण नेईल त्याची व्यवस्था करून ठेवा. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 25च्या घरात. आता येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर शेलू गावचा रायझिंग स्टार प्रशांत मसने उर्फ परशा. चांगली कामगिरी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये मला वाटतं तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या. तर यावेळी कमबॅक करावं लागेल प्रशांतला. समोर असेल भरत शेट्टे. नॉन स्ट्राईकला वसंत मसने अगदी चांगल्या लयमध्ये खेळताना दिसतोय. ज्या पद्धतीने कैलास शिल्लारने फलंदाजी केली अगदी त्याला प्रत्युत्तर देत असताना टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर वसंत मसने देत असताना. चला स्पीडअप करायचंय कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. राजा 11 संघ आणि मनस्वी 11 संघ आपण देखील तयार राहायचं. यापुढील सामना आपला असेल. येणारे 18 चेंडू 20 धावांची गरज. 20 धावा 18 चेंडू 18 चेंडू 20 धावा. वेदांत 11 की रुद्र 11. भरत की प्रशांत. पहिला चेंडू तेज तर गो. व्हेरी गुड डिसिजन. दोन्ही हात जमिनीला समांतर पंच आमच्याकडे वळतील. अगदी अनुभवी पंच आहेत आमचे. भर उन्हात पूर्ण दिवसभर उभं राहून एखादे अचूक निर्णय द्यायचे म्हणजे खूप कठीण काम असतं मित्रांनो. त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं आहे. सर्वांनी सहकार्य करायचे पंचांना. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रशांतला कट करणं खूप कठीण काम आहे कारण ह्या गोलंदाजाकडे वेग खूप जास्त आहे. अगदी भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी. अनेक मैदानात ज्या खेळाडूने गाजवलेत तोच प्रशांत मसने एक निर्णायक षटक घेऊन आपल्या संघासाठी. डगआउट म्हणून कृपया कोणी आवाज करू नये विनंती असेल मित्रांनो. आपल्याला मित्रांनो विनंती असेल डगआउट मधून कोणी आवाज करू नये अन्यथा पेनलाइज केलं जाईल आपल्याला. पुढचा चेंडू प्रशांतचा भरतसाठी. इथे चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कोणतीही चुकी नाही. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. भरत बॅक टू पॅव्हलियन. धन्यवाद धन्यवाद डिझर. ही मस्करी करू नये. धन्यवाद. हा नागोबा डायरेक्ट चावतो. आयोजकांचं कौतुक करेल मी की चिअर्स बॉय आपल्याला म्हणजे एसपीएल मध्ये कुठे बघायला मिळणार नाही पण इथे शेलू प्रीमियर लीग अशी आहे की ते चिअर्स बॉय बघायला मिळतील आणि त्यांची बसण्याची व्यवस्था देखील केली आहे. कालच मी पिक्चर बघितला. इथे बॅटची काढा. वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग. बाली अक्षय भोपी मिस्टर विस्लिंग. कमबॅक करत असताना प्रशांत मसने आपल्या संघासाठी आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकलेत प्रशांतने. चांगली गोलंदाजी रजत मसनेसाठी. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न परंतु वेग इतका जास्त आहे की हळू सुद्धा दिलं नाही जागेवरून रजतला. जरी रजत 2018चा मॅन ऑफ द सिरीज जरी असला तरी मात्र प्रशांत देखील कमी नाहीये. अक्षरशः आगीचे गोळे फेकतोय मैदानामध्ये. प्रशांतला देखील माहिती आहे मागच्या शेलू प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली होती तोच प्रशांत मसने. गोलंदाजी मार्कवर एक एक आपले अस्त्र बाहेर काढत असताना 27 धावा धावफलकावर. इथे रजत मसने चेंडू हवेमध्ये आणि चुकी करतोय क्षेत्ररक्षक. दोन धावा कंप्लीट केल्यात आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू वसंत मात्र बाद. नक्कीच धन्यवाद. आयोजक आम्हाला सांगतायत की झाडावर जर चेंडू अडकला तर मात्र 2 धावा असतील अन्यथा तुम्ही किती धावा पळून काढू शकता. आणि तिसरी धाव घेण्याच्या नादात मात्र वसंत मसने माघारी परततोय. मला वाटतं ही चुकी झाली असावी या टीम कडून कारण चांगल्या फॉर्म मध्ये होता.
इन फॉर्म फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी नक्कीच टाळ्यांनी त्याचा स्वागत करा मित्रांनो. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॅटिंग. धाव संख्या झाली ती 29 धावा धावफलकावर आणि 16 हॅलो 13 बॉल आणि 16. येणारे 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. हा चेंडू खूप निर्णायक असेल. निर्णायक चेंडू असेल, कृपया शांतता राखायची आहे. आणि वेदांत इलेव्हन संघाचा मी एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगेल आतापर्यंत की त्याने मागच्या दोन्ही मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 16 धावा होत्या आणि त्यांनी त्या केल्या होत्या. आता यावेळी डिफेंड करतील का? 13 चेंडू 16 धावांची गरज. आणि आता ॲज एक्सपेक्टेड येणारे 12 चेंडू आणि 16 धावा डिफेंड करायच्यात वेदांत इलेव्हन या संघाला. फलंदाजी चांगली केली होती, यावेळी गोलंदाजी चांगली करावी लागेल. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. कम ऑन चिअर्स बॉय. Come on! धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. पाण्याची व्यवस्था बाजूलाच केलेली आहे. कुठलाही काय थोडासा अडथळा वाटला तर मात्र आपण स्वयंसेवक तयार राहायचं लगेच त्याला उचलण्यासाठी. कालच ही पोझिशन बघा, कालच मी पुष्पा पिक्चर बघितला. पुष्पा 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 को ये लोगों ने फ्लावर समझा था, लेकिन पुष्पा फायर है, फायर. झुकेगा नहीं. अगदी जबरदस्त पोझिशन. पुष्पा झुकेगा नाही. चला जोक सपाट जाऊया मैदानाकडे. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. आतापर्यंत दोन्ही मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना वेदांत इलेव्हन संघ जिंकला होता. परंतु यावेळी गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण यावेळी धावा डिफेंड करायच्यात. समोर असेल रजत, नॉन स्ट्राईकला असेल गोलंदाजी मार्कवर मनोज शेट्टे. इथे रजत बसणे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रशांत बसणे आणि मोठा मासा गळाला रजतच्या स्वरूपात. धन्यवाद धन्यवाद. रजत माघारी परततोय. टपाटप टाकण्याच्या नादात मात्र रजत माघारी परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज खेळपट्टीवर रवाना होतोय. सचिन सिंग. इथे चांगली कामगिरी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण अजूनही संधी गेलेली नाहीये. जर तुम्ही हा सामना जिंकला तर तुम्हाला देखील चान्स असेल क्वालिफाय होण्याचा. दिनेश टेंबे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला सचिन सिंग आणि गोलंदाजी मार्कवर मनोज शेट्टे दुसरा चेंडू घेऊन. इथे चांगला फटका सजवला होता, परंतु फक्त एकच धाव मिळेल. कदाचित 2 धावा झाल्या असता, परंतु थोडंसं कॉलिंग चुकलं मला वाटतं. हरकत नाही. 30 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. येणारे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. अ बिग फाईट मॅच. वेदांत इलेव्हन विपक्ष रुद्र इलेव्हन. सचिन सिंग राठोड. ताकद आहे याच्या मनगडामध्ये. चेंडूला बाहेर फेकून देऊ शकतो आणि इथे तोच प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे. चांगली कामगिरी. ह्या एक धावा मात्र सामना पलटवू शकतात, कारण आपण जर विचार केला क्रिकेटचा तर क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं.
मगाशी देखील 2 धावा झाल्या असत्या, आता देखील झाल्या असत्या, परंतु त्या जमल्या नाहीत. म्हणजे एकंदरीत चांगली कामगिरी करत असताना वेदांत 11 संघ 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. या दरम्यान नरेश जी दिनकर साहेब यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं साहेब या स्पर्धेमध्ये. शेलू प्रीमियर लीग 2021 पर्व 5वे. जाऊया मैदानाकडे. मनोज शेट्टे चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी फुल टॉस चेंडू काढून काढला दिनेश टेंबेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी चुकी करतोय प्रशांत. मगाशी म्हणालो होतो की एक धाव मात्र खूप महत्वाची असेल. मागच्या दोन्ही चेंडूंचा आपण विचार केला तर अक्षरशः 2 धावा वाचवल्या वेदांत 11 संघाने, परंतु यावेळी धावचीची संधी असताना प्रशांतने चेंडू सोडला आणि चित्त्याच्या चपळाईने या दोन्ही खेळाडूंनी 2 धावा अक्षरशः पळून काढल्या. या 2 धावींच्या मदतीने संघ पुढे सरकेल. धाव संख्या 33. इथे चेंडू हवेमध्ये. कल्पेश तरे कोणतीही चुकी नाही. आणखी एक झटका. धन्यवाद डीजे. या दरम्यान आपले शेलू गावचे ऍडव्होकेट साहेब सूर्यकांत मसने यांचं शुभागमन झालंय. या आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपलं स्पर्धेच्या माध्यमातून. शेलू प्रीमियर लीग 2021 पर्व 5वे आणि आजचा हा दुसरा दिवस. इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे, प्रेक्षकांचे आणि जे कोणी वरिष्ठ नागरिक असतील त्यांना मी विनंती करतोय की या आपण व्यासपीठावर स्थान बनवा. सात बॉलांनी 12ची गरज. 7 बॉलांनी करायच्यात 12. गोलंदाज सय्यर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला सचिन आहे. 7 बॉलांनी 12. महत्वाचा एक चेंडू. डबल माइंडेड फटका इथून आता नक्कीच येईल, कारण सिंगल घ्यायची की मोठा फटका यामध्ये प्रश्नचिन्ह उभा आहे. डॉट बॉल आला तर येणारे 6 बॉलांनी करायच्यात 12 धावा. आता राजे प्रतिष्ठान या टीमने आता देव पाण्यात ठेवले असतील. महत्वाचा संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे. 18 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज होती आणि आता येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. एक चांगला सामना, एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. तेहतीस धावा धावफळकावर. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. नक्कीच राजे 11 संघाने देव पाण्यात ठेवले असतील, कारण कोंबडी जरी तुम्ही चोरली तरी पार्टी मात्र आम्हीच करणार आहेत. चला फास्ट केला. हॅलो. 6 बॉल आणि 12ची गरज. चला फास्ट केला. अजून 2 मॅच खेळवायचे. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 5वा. चला फास्ट केला. ऑफिशियल आपण कॉल करा. हनुमान बॉलिंग मार्क वरती. जो हनुमानने मागच्या मॅच मध्ये चांगल्या धावा रोखल्या होत्या आपल्या टीम साठी, तो हनुमान आला बॉलिंग मार्क वरती. ओव्हर द विकेटने केली जाईल बॉलिंगला सुरुवात. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची आपण नोंद घ्या. इफ मॅच विल बी टाय then सुपर ओव्हर विल बी प्लेड. 6 बॉल करायच्यात 12 धावा. जिंकण्यासाठी 12 धावा करायच्यात येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. पहिला बॉल. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक धावतात. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं सांगत असताना बॅट्समन दिगंबरच्या बॅट मधून 12 धावा चेस करत असताना आला पहिला चौकार. धन्यवाद डीजे. चिअर्स बॉय याला उचलून बाहेर फेकून द्यायचं तिकडे. चिअर्स बॉयला या.
इकडे यायचं आपण स्टेजच्या बाजूला, कारण मैदानाच्या आतमध्ये डान्स करू नये. आता येणारे 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. राजे 11ने नव्हे तर मनस्वी 11ने देखील देव पाण्यात ठेवलेत. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट्स खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका आणि फक्त एकच धाव. जबरदस्त कलेक्शन आणि फैकी देखील सुरेख प्रशांत मसने. 4 बॉल आणि 7ची गरज. 7 करायच्या 4 बॉल मध्ये स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. सचिन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर कदाचित विकेट आली असती, परंतु सचिनने दाखवलाय स्वतःवरती विश्वास. अपनी झलक सबसे अलग इथून सिद्ध करावाच लागेल सचिनला. सिंग इज किंग मैदानामध्ये सिद्ध करावा लागेल सचिनला. गोलंदाजी मार्कवरती हनुमान. 4 बॉल करायच्या 7 धावा. 7 धावा 4 बॉल मध्ये. लोअर फुल टॉस होता, कन्वर्ट होऊ शकलं नाहीये. इथून एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली आहे बॅट्समनने. एक सिंगल होत असताना येणारे 3 बॉल करायच्या 6 धावा. मॅच जिंकायचे वेदांत 11 रुद्र 11 टीमला. जर या स्पर्धेमध्ये आपला नाव अजूनही कोरून ठेवायचा आहे तर रुद्र 11 टीमला मॅच जिंकणं गरजेचं आहे. 3 बॉल करायच्यात 6 धावा. 6 धावा करायच्यात येणाऱ्या 3 बॉल मध्ये. महत्वाचा संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. मेगा मुकाबला, भरपूर चांगली स्पर्धा आणि भरपूर चांगली स्पर्धा आणि भरपूर चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. पैसा वसूल मुकाबला. फ्लाइट दिलाय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बिमरचा नो बॉल ओव्हर द वेस्ट. एक धाव कंप्लीट. एकच धाव. इथून 1+1 अशा प्रकारच्या 2 धावा. संघाची धावसंख्या पुढे जाईल. टोटल जाऊन पोहोचली 41 वरती. करायच्यात अजून 4 धावा येणाऱ्या 3 बॉल मध्ये. 3 बॉल 4 ची गरज आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. 3 बॉल करायच्या 4 धावा. बॉल असेल फ्री हिट सचिन साठी. हनुमान तयार. फ्री हिट बॉल. 3 बॉल करायच्या 4 धावा. पैसा वसूल मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गती कमी केल्या ऑन साइडला. फटका तर केसला. 1 धाव कंप्लीट. फ्री हिटचा बॉल आहे. दुसरीचा तर दिगंबरच्या 3 धावा झाल्या धावून. इथून एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या 42 वरती 42. आज सचिन यांना वाटलं की हा बॉल कदाचित षटकाराच्या पलीकडे चाललाय, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. टीमची धावसंख्या 42 वरती. करायच्यात अजून धावा. 2 बॉल आणि 3 ची गरज. 2 बॉल 3 ची गरज. 3 करायच्या 2 बॉल मध्ये. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. विदाउट तिकीट फुल टाइम पास मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. वेदांत 11 विपक्षात रुद्र 11. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ज्यांना स्वप्न साकार करायचे असतात त्यांच्यासाठी दिवस मोठा पाहिजे असो आणि ज्यांना फक्त स्वप्न बघायचे असतात त्यासाठी रात्र मोठी हवी असते. 3 करायच्यात येणाऱ्या 2 बॉल मध्ये. 3 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी येणाऱ्या 2 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्कवरती हनुमान तयार. 2 बॉल 3 धावसंख्येची गरज. 2 बॉल 3. फुल टॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक जज करतात. झेल पकडली आहे. आता 1 बॉल करायच्या 3 धावा. 3 धावा करायच्या 1 बॉल मध्ये. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. इफ मॅच विल बी टाय देन सुपर ओव्हर विल बी प्लेड. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. 1 बॉल 3 करायच्या जिंकण्यासाठी. 2 जर बनवल्या तर खेळवली जाईल या ठिकाणी सुपर ओव्हर. एक बॉल 3 ची गरज विजयासाठी. 3 धावा करायच्यात. मॅच जिंकली
तर रुद्र इलेव्हन संघ या स्पर्धेमध्ये बनून राहील आणि वेदांत इलेव्हन ने जर मॅच जिंकली या पोल मध्ये वरच्या स्थानावरती तो जाऊन पोहोचेल. एक बॉल विजयासाठी 3 ची गरज, 2 जर केल्या तर सुपर ओव्हर. आता वेदांत इलेव्हन कुठल्या संघर्षाने मैदानामध्ये जाईल, ते सुपर ओव्हर साठी खेळतील की मॅच जिंकण्यासाठी ते खेळतील. एक बॉल 3 ची गरज, मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. एक बॉल 3 विजयासाठी 2 केल्या तर सुपर ओव्हर. धक 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 आणि